उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800-890-6290। स्वराज्य निर्माते छत्रपती शिवरायांच्या आदर्शानुसार पोलीस दलाचे कार्य सुरू असून महिलांचा आत्मसन्मान, त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलीस दल पार पाडत आहे, असा विश्वास अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी दिला। रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउन, भागीरथी महिला संस्था, रोटरी क्लब ऑफ गार्गीज आणि जितो कोल्हापूर चॅप्टर या संस्थांच्या वतीने महिला अत्याचार प्रतिबंध कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते। धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं गेल्या 18 वर्षापासून महिला सक्षमीकरणाचे काम केलं जातं। रोजगार विषयक विविध उपक्रम राबवत संस्थेने 38,000 महिलांना स्वावलंबी बनवलं आहे। अलीकडच्या काळात महिलांवरील अत्याचारावर वाढ होत असल्याने तसेच सायबर फ्रॉडची संख्या वाढू लागल्याने याबाबत जनजागृती आणि महिलांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने शाहू स्मारक भवनमध्ये महिला अत्याचार प्रतिबंधक कायदेविषयक मार्गदर्शन उपक्रम पार पडला। श्रुती पुंगावकर यांच्या सेल्फ डिफेन्स अकॅडमीतील खेळाडूंनी स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली। अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउनच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, चॅनल बीचे व्यवस्थापक संचालक पृथ्वीराज महाडिक, मंजिरी महाडिक यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आलं। पोलीस दलाकडून गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवलं जातं, मात्र अशा घटनेत महिलांचे प्रबोधन आणि त्यांच्या संरक्षणाच्या जबाबदारीसाठी स्वतःसह विविध व्यक्ती आणि संस्थांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे। भागीरथी महिला संस्थेने महिलांना आत्मनिर्भर करण्याची जबाबदारी पेलली आहे। याच पद्धतीने विविध संस्थांनी महिला संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अरुंधती महाडिक यांनी केले। महिलांनी आपला छळ किंवा अत्याचार रोखण्यासाठी पोलिसांच्या हेल्पलाईनशी संपर्क साधा, जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तात्काळ मदत घ्या, असे आवाहन पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांनी केले। तर ऑनलाईन फ्रॉड, तंत्रज्ञानाद्वारे फसवणूक, अन्याय, अत्याचार टाळण्यासाठी पोलिसांच्या विविध विभागाच्या हेल्पलाईन मोबाईल नंबरवर संपर्क साधा। पोलीस दल महिलांच्या सदैव पाठीशी आहे, असा विश्वास पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांनी दिला। दरम्यान रोटरीचे BS सिंपुकडे, वन स्टॉप सखी केंद्राच्या नीलम धनवडे, सेल्फ डिफेन्स प्रशिक्षक श्रुती पुंगावकर, योगिनी कुलकर्णी, माया राठोड, स्वीटी पोरवाल, महेश्वरी गोखले यांचा या कार्यक्रमादरम्यान सन्मान करण्यात आला। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। गोकुळ सोबत